लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते डॉक्टर पासून. तर आता इथे डॉक्टर म्हणतो नंदिनीला, काही आठवडे झाले हा बाळाला येऊनच म्हणतात डॉक्टर. हो, तुम्ही टेस्ट उशिरा केले तसं म्हणते ती. बाळ त्याच्या काही दिवस आधीच आलं होतं तुमच्याकडे असं म्हणते ती बाई, म्हणजेच डॉक्टर. तर आता नंदिनीला खूप जास्त आनंद होतो. तर आता इथे नंदिनी आपल्या पोटावरती हात ठेवतो आणि तिला खूप जास्त आनंद होतो. तर आता इथे डॉक्टर पण हसतात नंदिनीला बघून. पुढच्या वेळेस मिस्टर देशमुखांना पण घेऊन या, म्हणजे आपलं बोलणं त्याच्या कानावर पडलं म्हणजे त्यांनाही जाणवेल बाळाचं असणं असं म्हणते ती. बरोबर बोलताय तुम्ही, म्हणजे आम्ही हा सगळ्या प्रोसेसमधून बाळाच्या बाबांना जरा दूरच ठेवतो, पण 9 महिन्यात आपण जसा प्रो आया होतो तसे आपण अपेक्षा करतो की बाबाच्या बाबांनी पण प्रो बाबा असायला हवं, अगदी तरबेज बाप असायला हवं असं म्हणते आता इथे नंदिनी. मी सांगते जीवान असं म्हणते आता नंदिनी. खरं तर ते खूप उत्साही आहेत हा मॅडम असं म्हणते ती. खरं तर आज ते येणार होते, पण ऑफिस बुडून आले असते ना, म्हणून मी नको म्हणाले त्यांना असं म्हणते आता इथे नंदिनी. पण पुढच्या वेळी आणि नक्की असं म्हणते ती. खरं तर मी आणि काव्य आम्ही दोघी एकत्र आलोय आज असं म्हणते नंदिनी. आम्ही ठरवलंय की आमच्या प्रेग्नन्सीचा प्रवास आम्ही एकत्र सेलिब्रेट करू असं म्हणते नंदिनी. वास म्हणते डॉक्टर. खरं तर मला तिच्याबद्दल ही जाणून घ्यायचं होतं डॉक्टर, कशी आहे काव्याची प्रेग्नन्सी असं म्हणते नंदिनी. सगळं काही ठीक आहे ना? तर आता इथे डॉक्टर का बोलत नाही बघा प्रेक्षक. हो, काय झालं डॉक्टर असं म्हणते नंदिनी. काव्याची प्रेग्नन्सी डॉक्टर असं म्हणते नंदिनी. हे बघा, मी मोठी बहीण आहे काव्याची, काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला प्लीज प्लीज मला सांगा असं म्हणते नंदिनी. सगळं काही ठीक आहे ना असं म्हणते ती. थोडी नाजूक आणि अवघड असणार आहे काव्याची प्रेग्नन्सी, सांभाळायला लागणार आहे त्यांना असं म्हणते आता इथे डॉक्टर. तर आता इथे जीवा वाट बघत थांबलेला असतो नंदिनीची. जीवा काय रेस म्हणते आता इथे मानेने, तू कधी आलास? अगं मी जेव्हा तू किचन मध्ये ही खीर बनवत होतीस ना तेव्हा आलंस म्हणतो जीवा. नैवेद्याची आहे असं म्हणते मानेने. आधी काय खातोस? दाखव ना पटकन असं म्हणतो जीवा. दाखवते, पण मला सांग यावेळी तू घरी कसं काय? काय की एकतर ऑफिसमध्ये काही काम नव्हतं आणि जे काय होतं ना त्यात माझं लक्ष लागत नव्हतं. नंदिनी रुटीन चेकअपला गेली आहे ना असं म्हणतो जीवा. काळजी वाटत होती. जीवा रुटीन चेकअप आहे तो असं म्हणते आता इथे मानेनी. त्यात काळजी वाटण्यासारखं काही नाही आहे असं तुला वाटतंय आई असं म्हणतो जीवा. हे बघ, हा जो आनंद आमच्या आयुष्यात आलाय ना तो सहजासहजी आलेला नाहीये. ह्यासाठी खूप काही झेललोय आम्ही. आमच्या विल पॉवरच्या जोरावर आम्ही आमचं बाळ मिळवलंय आणि आता त्याच्या बाबतीत सगळं व्यवस्थितच व्हायला हवं असं म्हणतो आता जीवा. सगळं व्यवस्थित होणार रे, तू काळजी नको करूस आणि तुला मुलगीच होणार बघ असं म्हणते आता इथे मानेने. तरी असंच म्हणतो जीवा. चल ये नैवेद्य दाखवतेस म्हणते मानेने. तर आता इथे मानेने नैवेद्य दाखवते. तर आता दोघे पाया पडतात जीवा आणि मानेने. तर आता इथे जीवा बाहेर जातो परत बघण्यासाठी नंदिनीला. काय रे, वाट बघतोयस का कुणाची असं म्हणते मानेनी. नंदिनीची का? अरे ती निघताना कळवणार आहे मला, नको ना तू काळजी करूस असं म्हणते मानेनी. अगं तिची नाही बघत आहे, दुसरं काहीतरी येते त्याची वाट बघतोयस म्हणतो जीवा. काय येतेस म्हणते मानेनी. गमत आहे ग असं म्हणतो जीवा. गमत असं म्हणते आता इथे मानेनी. काय रे काय? बरं, माणूस आहे की वस्तू असं म्हणते ती. वस्तू असं म्हणतात इथे जीवा. तू असं म्हणते आता मानेनी. काय असं म्हणतो जीवा. अंडी असं म्हणतात इथे मानेनी. अंडी काय मागवेन मी असं म्हणतो आता जीवा. तूच मला मगाशी सांगितलंस ना अंडी उकडवायला ठेव, अंडी संपलेत घरातली. मला वाटलं त्याच्यासाठी तू अंडी मागवलीस असं म्हणतात इथे मानेनी. अंडी मागवायला एवढा उत्सुक असेल का? दुसरं काहीतरी आहे ग वेगळं आहे असं म्हणतो आता जीवा. दुसरं काहीतरी आहे म्हणजे काहीतरी हिंट दे ना असं म्हणते मानेने. तू पण ना आई. ओके ओके हिंट देतो असं म्हणतो जीवा. हे जे येते ना ते मी लहान असताना तू स्वतःच्या हाताने माझ्यासाठी बनवलं होतंस असं म्हणतात इथे जीवा. तुझ्या लहानपणी मी बनवलं होतं बापरे असं म्हणते आता मानेनी. तुझ्या लहानपणी मी खूप काय काय केलं होतं तुझ्यासाठीच म्हणते मानेनी. आणि तुम्ही पोरं ना मोठी झाल्यावर आईची किंमत ठेवत नाही असं म्हणते मानेनी. ऐक ना, नको ना तुझी शोषिक आईची कॅसेट नको ना वाजवू आता. जरा थांब 5 मिनिटं, ती वस्तू आल्यावर कळेल तुला. अरे पण सांगणार रे एवढं काय त्यात असं म्हणते मानेनी. आईला नाही सांगणार का? अरे यार ब्लॅकमेल करते असं म्हणतो आता जीवा. हे लास्ट ना असं म्हणतो इथे तो लास्ट लास्ट असं म्हणते मानेनी. ही जी वस्तू येते ना ती लाख मोलाची असं म्हणतो तो. लाकडाची असं म्हणतो तो. लाकडाची असं म्हणते आता इथे मानेने. तर लाकडाचा सोफा असं म्हणते आता इथे मानेने. तर आता इथे जेव्हा म्हणतो मी लहान असताना माझ्यासाठी स्वतःच्या हाताने सोफा बनवला होतास. काय पण बडबडतेस असं म्हणतात इथे जीवा आणि रडतो तो. ऐक ना त्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे. गिस्कर असं म्हणतो जेव्हा. जाई रे जाऊ दे आता, आल्यावर कळेल मला असं म्हणते मानेने. उगाच कशाला डोकं चालू, मी आल्यावर बघते. चल तुला जेवायला वाटतेस म्हणते ती. थोड्या वेळाने जेवण तू जा असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता ती जीवा वाट बघत असतो त्या वस्तूची. कुठे आहे हा? मला किती वाट बघायला होतंस म्हणतो जीवा. काय कळत नाही मला, तुला काय माहितीच म्हणतो जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक विजय बोलत असतो फोनवरती आणि म्हणतो कसं ठरवलंय तसंच घडतंय. काल देशमुखाच्या घरी मी खर्चावे म्हणून शिरलोय असं म्हणतात इथे विजय फोनवरती. आता महत्वाचा टप्पा पार पडलाय. आता आपल्याला हवंय ना तसं मी साध्य करेन, ठरलंय तसंच होईल असं म्हणतात इथे विजय. तुमचाच माणूस आहे मी. नाही त्यांच्या कर्माची फळं भोगायला लावली ना तर ना तुम्हाला माहितीच आहे असं म्हणतात इथे तो. तर आता इथे विजय बघा प्रेक्षक फ्रॉड असतो, त्याचं ते रिअल नाव नसतं. तर आता इथे तो खूप टेन्शनमध्ये असतो. तर आता इथे तो आपलं वॉलेट बाहेर काढतो. तर आता इथे सावकाश सावकाश असं म्हणतो आता इथे जीवा. तर राजा वाजा असं म्हणतो तो. तर आता बहुतेक पाळणा आणलेला असतो बघा प्रेक्षक जीवा.
इथे ठेव इथे असं म्हणतो जीवा इथे. तर आता इथे वसवत्या खाली येतात. सावकाश असं म्हणतो आता जीवा ठेव खाली. अरे गोड असं म्हणतो जीवा. एक मिनिट असं म्हणतो जीवा. हे घ्या असं म्हणतो जीवा. तर आता तो पैसे देतो त्या माणसाला. तर आता असं म्हणते आता मानेने. काय रे जीवा असं म्हणते वसवत्या. काय आणलंस काय एवढं मोठं असं म्हणते आता इथे वसवत्या. सरप्राईज असं म्हणतो आता इथे जीवा. एक मिनिट असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे उघडतो तो. तर त्याच्यामध्ये पाळणा असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे धक्काच बसतो मानिनीला हे काय म्हणून तर वसवत्याला पण. मग दादाचं आणि माझा मस्त बोलणं झालं होतं. सगळं डिस्कशन झालं होतं. लगेच बुक केला पाळणा असं म्हणतो आता इथे जीवा. ए देवा असं म्हणते वसवत्या. काय केलंस तू हे जीवा असं म्हणते आता इथे वसवत्या. आणि नेमकं कुणाच्या बाळासाठी आणलंस हा पाळणा असं म्हणते आता इथे वसवत्या. अरे जीवा बाळ होण्याच्या आधी अशा गोष्टी घरी आणायच्या नसतात रे असं म्हणते आता इथे वसवत्या. हे चांगलं नसतं. बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो रे असं म्हणते आता इथे वसवत्या. वसवत्या वय झाले म्हणून काय काही पण बोलशील का असं म्हणते आता इथे जीवा. अगं आमच्या जीवावर तर तू उठली होतीसच. किमान आमच्या बाळांना तरी सोड. आई बघ काय बोलते तीच म्हणतात इथे जीवा. जीवा असं म्हणते आता इथे मानेने. दुर्दैवाने वसवत्या बरोबर बोलतायत असंच म्हणावं लागेल मला असं म्हणते आता इथे मानेने. अरे काय करून बसलायस तू. एकदा बोलायचंस ना माझ्याशी असं म्हणते मानेने. अगं काय बोलतेस असं म्हणतो जीवा. बघ ना किती छान पाळणं आहे. माझा आणि दादाचं बाळ एकाच वेळी खूप छान झोपतील या पाळण्यात असं म्हणतो जीवा. जीवा पुरे आताच्या आता हा पाळणा तू देऊन टाकणार आहेस. जिथून कुठून आणलायस तिथे असं म्हणते आता इथे मानेने. काय काय प्रॉब्लेम काय असं म्हणतात इथे जीवा. जीवा मगाशी मी काय म्हटलं ते तू नाही ऐकलंस का असं म्हणते वसवत्या. बाळाला नजर लागते असं म्हणते वसवत्या. काय असं म्हणतो आता इथे जीवा. अगं कुठल्या काळात जगताय तुम्ही धोकी असं म्हणतो जीवा. काळ कुठलाही असला जीवा तरी सुद्धा काही गोष्टींना तुमच्या त्या सायन्स आणि लॉजिकच्या पलीकडच्या असतात असं म्हणते आता इथे मानेने. आणि काहीही होत नाही ह्या नावाखाली तुला विषाची परीक्षा घेऊ देणार नाही मी असं म्हणते आता इथे मानेने. आता मला म्हणत होतास ना रे जीवा की बाळाच्या बाबतीत सगळं व्यवस्थित व्हायला हवं म्हणून. मग कशाला स्वतःचा आता हा पाळणा परत करून टाक नाही तर मी हा पाळणा बाहेर काढीन असं म्हणते आता इथे मानेने. आई शपथ असं म्हणतो पार्थ. तू पाळणा आणलास वा 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 असं म्हणतो पार्थ. तुझा आणि माझं बाळ दोघंही छान झोपतील आता असं म्हणतो पार्थ. आपण काय करूया हॉलमध्येच ठेवूया हा पाळणा म्हणजे येता जाता सगळे खेळतील असं म्हणतो आता इथे पार्थ. हो नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे मानेने खूप चिडते. तर आता इथे मानेने चिडते आणि आता आपल्या खोलीमध्ये जाऊन बसते. तर आता इथे कधी नाही बाबा ह्यांचं असं म्हणते आता इथे आणि वसवत्या पण आज जाते. तर आता इथे जीवा आणि पार्थ एकमेकांना मिठी मारतात बडे भैया म्हणून. कसं काय असं म्हणतो जीवालाही भारी असं म्हणतो पार्थ. भारी पाळणं आहे रे आम्ही दोघं ह्याच्यामध्ये असं खेळूया तसं खेळूया असं म्हणत असतो तो. तर आता इथे दोघे हसत असतात. मूर्ख दाखवलेत खरंच जीवाला. खरंच खूप मूर्ख. तर आता इथे संध्याकाळ झालेली असते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो काव्या आणि पार्थ एकमेकांना मिठी मारून थांबलेले असतात. आणि आता इथे पार्थ म्हणतो ऑफिस करणारी माणसे बघा कशी माझ्या कुशीत आली आहे बघा असं म्हणतात इथे पार्थ. धनी असं म्हणते आता इथे काव्या. तुमच्या ह्या कारभाने ना लई म्हणजे लई मिस केलंय तुम्हाला असं म्हणते काव्या. तर पार्थ म्हणतो तुमच्या ह्या धनीला पण तुमची खूप आठवण आली असं म्हणतो पार्थ. जिथे तिथे तुम्हीच दिसायचं आम्हाला. तुमचा गोड हसू तांबड्या रशावाने तुमचा तिखट राग मग काय कळीवानं तुमचं नाक प्रत्येक टायमाला तुमची आठवण येत होती असं म्हणतो तो. तर आता तो खूप हसतो. जसं असं म्हणते आता इथे काव्या. आणि आता सांगा आल्याला काय सांगणार होतात. जीवाने आलेला पाळणा पाहिला असं म्हणतात इथे पार्थ. पाहिला मी आणि ताईने येता येता पाहिलं आणि त्यावर आईची झालेली चिडचिड पण पाहिली असं म्हणतात इथे काव्या. तर आता इथे पार्थ म्हणतो जीवाचं काम तसंच आहे. करणे जाता है कुछ और हो जाता है कुछ और असं म्हणतो पार्थ. आणि मग त्याच्यावर परफेक्ट बसते असं म्हणतो तो. थोड्या उत्साहाने आणलं होतं त्याने. आई पण ना असं म्हणतो इथे पार्थ. पण ते पण मांडल्यावर असतं असं म्हणते काव्या. पूर्वीच्या काळी असं म्हणते काव्या बर्थ रेट खूप कमी होता. डिलिव्हरी आली की एकतर बाळाच्या जीवाला तरी धोका असायचा किंवा बाळंतीण बाईच्या जीवाला धोका असायचा. त्यामुळे बाळंत व्हायच्या आधी अशी गोष्ट आणली तर नंतर ती गोष्ट बघितल्यावर बाळाची आठवण येत असणार ना असं म्हणतात इथे काव्या. बाळाला ही वस्तू वापरली असती त्या वस्तूशी खेळला असता ह्या पाळण्यात झोपला असता हे कपडे घातले असते तो एक वेगळाच आहे ना त्रास. त्यामुळे मे बी बाळाच्या जन्माआधी कुठली गोष्ट आणू नये असं म्हणतात असं म्हणते काव्या. तर आता इथे काव्या उठून जाते तिथून. बरोबरच आहे तुमचं असं म्हणतो पार्थ. मोठी वस्तू आणली काय असं करताय. छोटं आणलेलं चालतं ना असं म्हणतो पार्थ. वस्तू छोटी असू दे मोठी असू दे बाळाच्या जन्माआधी काही आणू नये असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे काव्या म्हणते तुम्ही प्लीज मला असं सांगू नका तुम्ही काहीतरी आणलंय असं सांगू नका असं म्हणते आता इथे काव्या. तर आता तो मी प्लस डॅडी असं लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक ऑफिस टीम म्हणून. मी प्लस डॅड तर बेस्ट टीम म्हणून लिहिलेलं असतं. तर आता ते शर्ट आणलेलं असतं तिथे पार्थ. किती गोड आहे शर्ट असं म्हणते आता इथे काव्या. आहो पण पार्थ बाळाच्या जन्मानंतर सुद्धा कपडे जुनेच वापरायचे असतात असं म्हणते आता इथे काव्या. बरोबर आहे तुमचं असं. ऍक्च्युली काय झालं माझा चार्जर बिघडला म्हणून मी डिपार्टमेंटल स्टोअरकडे गेलो. त्याच्या शेजारीच कपड्याचं सेक्शन होतं. तर तिथं पाहिलं तर हे दिसलं असं म्हणते तो. मी प्लस डॅड बेस्ट टीम असं लिहिलेलं असतं. मग मी घेतलं असं म्हणतात इथे पार्थ. हा टी शर्ट बघितल्या मला असं वाटलं आपलं बाळ आपल्या हातातच दिसलं. म्हणजे मी असं पडलेलो
आणि असं बाळ हातात असं म्हणत होता इथे पार्थ माझ्या पोटात. मी प्लस डॅड बेस्ट टीम असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता काव्या बसते आणि म्हणते आईने बघितलं तर असं म्हणते काव्या. तर आता इथे काव्या म्हणते आई चिडल्या तर चिडू देत असं म्हणत होता इथे पार्थ परत. तर आता इथे तो टी शर्ट घालत असतो काव्यावरती. तर काय करतोय असं म्हणते इथे काव्या. शर्ट घालतोय बापूला असं म्हणत होता इथे पार्थ. ए बोकडी मानवरकर असं म्हणून तो घालत असतो त्या बोकडीला शर्ट घालत असतो. तर आता इथे एन्जॉय करत असतो दोघे पार्थ आणि काव्या. तर आता इथे काव्या पार्थला बघून खूप आनंदात असते. तर आता इथे बोकडीला शर्ट घालून होतं पार्थचं. तर आता इथे काव्या खूप असते. काय केलंय असं म्हणते आता इथे काव्या. काय केलंय बघा असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे तो सॉक्स सुद्धा आणलेला असतो आणि शूज पण. तर आता इथे बाळाचे शूज असं म्हणतो पार्थ. बाळ असं दुडू दुडू धावेल चालेल असं म्हणतो पार्थ. मला चालेल ना. तर चालेल पण आता हे आवरू दे मला. आणि बघितलं ना तर जीवावरचा सगळा राग तुमच्यावरही निघेलच म्हणतात इथे काव्या. विचारा जीवा हिचं झालं आता नंदिनी हिचे ओढे खात असेल असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे नंदिनी बघते पाळण्याला. तर आता तिला खूप जास्त आनंद होतो. अरे वा असं म्हणते नंदिनी. जीवा किती छान आहे पाळणा असं म्हणते नंदिनी. हो ना असं म्हणतात इथे जीवा. म्हातारी उगाच ओरडत होती असं म्हणतं जीवा. तेच का आणलं पाळणा असं म्हणते नंदिनी. काय खाय होती पाळणा आणायची असं म्हणते इथे नंदिनी. ए असं म्हणतात ती जीवा. ए काय डबल ढोलकी आहे असं म्हणतात इथे जीवा डोनी साईडनं वाजवते. आता म्हणाली छान आहे म्हणून. तू ना आईसारखं पळू नकोस हा माझ्याकडे. शाळा घेऊ नकोस माझी नाही तर देऊ नये ना पाळणा मी असं म्हणतात इथे जीवा. खरंच सांगते मी परत ठेवून या पाळणा. काय आहे जीवा असं म्हणते नंदिनी. तुम्हाला माहित नाही आई नाही तुम्हाला आम्ही का ओरडतोय. अहो असं म्हणतात की गरोदरपणात पहिल्या 3 महिन्यात बाळाच्या बाबतीत काही गुंतागुंती होऊ शकते असं म्हणतात इथे नंदिनी. आणि मग दुर्दैवाने जर का आघाडीत घडलं आणि बाळाच्या वस्तू घरातल्या बघून आईबाबांना त्रास होऊ शकतो ना असं म्हणतात इथे नंदिनी. म्हणून अशा पहिल्या 3 महिन्यात अशी कुठली खरेदी करत नाही असं म्हणते नंदिनी. असं पण असतो असं म्हणतात इथे जीवा. एक एक मिनिट असं म्हणतो जीवा. पण आपण तसा विचार नको ना करायला. हे बघ असं काही होणार नाहीये. तुझ्या बाबतीत तर नाहीच होणार आहे असं म्हणतो जीवा. कारण आपण तुझी सगळी व्यवस्थित काळजी घेणार आहोत. सो तुझ्या बाबतीत तसं घडणं शक्यच नाही असं म्हणतो जीवा. ओके असं म्हणतो तो. तर आता इथे नंदिनी बघते तिच्याकडे. टेन्शन घेण्यासारखं एवढं काही झालेलं नाही असं म्हणते आता नंदिनी. मी तर फक्त तुम्हाला सांगितलंच म्हणते नंदिनी. आता पाळणा आणलाय ठीक आहे पण आता दुसरी कुठली गोष्टी आणू नका हा घरात. असं ऐकणार असाल तर दुकानदाराला सांगा पाळणा येऊन घेऊन जा म्हणून असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता जीवा म्हणतो रे यार. तर आता तो बसतो. आता काय झालं असं म्हणते नंदिनी. तर आता तुमचं ना अगदी तसं झालंय असं म्हणते नंदिनी. कसं असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी म्हणते उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं म्हणते नंदिनी. बाळाला बघण्याचे वेध लागलेले उतावळे बाबा झालाय तुम्ही असं म्हणते नंदिनी. बाळाचे वेध लागलेले उतावळे बाबा हे चांगलं आहे असं म्हणतात ती जीवा. चांगलं आहे हो ना असं म्हणते नंदिनी जीवा. हे बघा आपली लेक अजून घरी यायला खूप वेळ आहे त्यामुळे उत्साह थोडा कमी करा माझ्या लेकीचे बाबा असं म्हणते नंदिनी. आपली लेक यायला अजून खूप वेळ आहे. येईपर्यंत पाळणा रिकामे राहणार की नाही म्हणून म्हटलं पाळणा परत करा. नाही देणार पाळणा रिकामा नाही राहणार. उद्या बघ मी काय करतो तसं म्हणतो जीवा. अच्छा काय करणार तसं म्हणते नंदिनी. म्हणजे तुला जीवा बॅडन माहित नाही का असं म्हणतो जीवा. कळेल उद्या कळेल मग बघ काय होतंय ते उद्या बघ असं म्हणतो जीवा. मग समजून घे काय करतोय ते मी आता असं म्हणतो तो. तर जीवा निघून जातो तिथून. तर आता इथे नंदिनी विचार करत बसलेली असते. तर तिला खूप आवडतो तो पाळणा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रात्र झालेली असते. तर आता वसवत्या आणि विजय दोघे चेस खेळत असतात. अहो असं म्हणते आता इथे वसवत्या. अहो काय विजयराव असं म्हणते आता इथे वसवत्या. तुम्ही काय सासूला हरवायचं ठरवलंय का असं म्हणते आता वसवत्या. अहो पण तुम्ही हरला काय आणि मी जिंकलो काय. आहोत आम्ही एकच टीम मध्ये ना असं म्हणतात इथे विजय. तर आता इथे तो टाळी वाजवतो एवढाच आता इथे आशा येते ज्यूस घेऊन. वसुताई तुमचा ज्यूस असं म्हणतो. ज्यूस आणायला इतका वेळ लागतो का विजयराव केव्हापासून वाट बघताय तसं म्हणते आता इथे वसवत्या. तसं काय झालं ना मी कलिंगड कापलं थोडंसं सडकं निघालं असं म्हणते आता इथे आशा. काय असं म्हणते वसवत्या. मग सडका भाग बाजूला करून चांगला भागाचा ज्यूस केला असं म्हणते ती. त्यातच जरा उशीर झाला असं म्हणते आशा. हा सडलेला फळांचा ज्यूस असं म्हणतात इथे विजय. तसं नाही असं म्हणते आशा. लाज वाटते का तुला असं म्हणते आता इथे वसवत्या. घरच्या जावयाला असं वागवतात एक दिन ना आता असं म्हणते आता इथे वसवत्या. मानिनी वहिनीने सांगितलं होतं काय असं म्हणते वसवत्या. कलिंगड फेकू नकोस म्हणून असं म्हणते आता इथे आशा. चांगला भाग बघून वसुताई आणि विजय रावांना ज्यूस बनवून दे म्हणून असं म्हणते ती. अच्छा मानिनीची पूजा वाटतं तुला असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता तेवढ्यातच बेल वाजवतात. तोंडाकडे बघतेस माझ्या. जा बेल वाजते जा दार उघड असं म्हणते आता इथे वसवत्या. बहुतेक मानिनी त्यांना आवडत नाही मी इथे राहतोय ते. जावायला असं वागवतात म्हणतो आता इथे विजय. मी आहे ना मी व्यक्ती असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे बघा प्रेक्षक विक्रम आलेला असतो. काय सगळे घरात आहेत ना असं म्हणतो आता इथे विक्रम. तो आता बॅग घेऊन आलेला असतो. जीवा नंदिनीची गुड न्यूज ऐकली तातडीने फ्लाईट बुक केली आणि आली असं म्हणतात आता इथे विक्रम. तर आता इथे विक्रम आतमध्ये येतो. तर आता इथे तो विजयला बघतो. तो चेस खेळत असतो वसवत्यासोबत. तर आता इथे काय रे विजय इथे असं म्हणतो आता इथे
विक्रम तर आता इथे विजय जातो बघा प्रेक्षक हो भेटायला विक्रमला. वेलकम होम असं म्हणतो तू इथे कसं काय असं म्हणतो विक्रम. कसा आहेस असं म्हणतो विक्रम. फिट अँड फाईन असं म्हणतो विजय. गुड टू मीट यू असं म्हणतो तो. एजिंग लाईक ओल्ड वाईन असं म्हणतो तो. उन्हाळ्यामध्ये वाईन पाहते हा लक्षात ठेव असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे अरे वा असं म्हणते वसवत. बरेच गिफ्ट घेऊन आलास की तू असं म्हणते आता इथे वसवत्या. जीवा आणि नंदिनीसाठी आणले असशील ना असं म्हणते आता इथे वसवत्या. विजय आणि रम्यासाठी नाही आणावं वाटलं तुला असं म्हणते आता इथे वसवत्या. काय ना विक्रम आपल्या घरी एक तास दोन दोन आनंदाच्या गोष्टी घडल्या असं म्हणते वसवत्या. पण तू मात्र एकाच जोडीसाठी गिफ्ट आणलंयस असं म्हणते आता इथे वसवत्या. दोन दोन आनंदाच्या गोष्टी असं म्हणतो इथे विक्रम. म्हणजे असं म्हणतो तो. मानिनीने तुला काही सांगितलं नाही का असं म्हणते आता वसवत्या. कशाबद्दल असं म्हणतो विक्रम. तुमच्यामध्ये कधीपासून लपंडाव सुरू झाला विक्रम असं म्हणते आता वसवत्या. एनिवे रम्या आणि विजय या दोघांनी कोर्ट मॅरेज केले असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे धक्का बसतो विक्रमला. काय असं म्हणतो तो. येस असं म्हणतात इथे विजय. मला कोणीच कसं काय सांगितलं नाही असं म्हणतो विक्रम. इट्स अ ग्रेट न्यूज असं म्हणतो विक्रम. कॉंग्रॅच्युलेशन जावई बापू असं म्हणतो तो. फक्त जावई बापू नाही घर जावई बापू असं म्हणतो इथे विजय. येस मी आणि रम्या इथेच राहतोय काका असं म्हणतो तो. तर माणिनी येते. अरेच्छा तुम्ही आलात पण असं म्हणते आता इथे माणिनी. हे सगळं काय चाललंय माणिनी असं म्हणतात इथे विक्रम. अगं विजय घर जावे म्हणून इथे घरात राहतोय असं म्हणते आता इथे विक्रम. आणि मला कोणीच कसं काय सांगितलं नाही असं म्हणतो तो. मानिनी अगं तू विक्रमपासून गोष्टी कधीपासून लपवायला ठेवायला लागलीस असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे विजय हसत असतो. लपवलेलं नाहीये मी असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. लपवलेलं नाहीये मी असं म्हणते आता इथे मानिनी परत. अहो ते असं म्हणते मानिनी नाफ असं म्हणतो आता इथे विक्रम बघा प्रेक्षक. आणि चिडतो तो तिथे मानिनीवर. तर आता इथे वसवत्याला खूप आनंद होतो. तर आता इथे विक्रम बघत असतो विजयाकडे. तर आता तो तिथून निघून जातो बघा प्रेक्षक आतमध्ये. आल्या आल्या हे सांगायची गरज होती का असं म्हणते आता इथे मानिनी वसवत्याला. वसवताई तुम्हाला काय घरात भांडण झालेलं बघायला आवडतं का असं म्हणते आता इथे मानिनी. आता ह्या घरामध्ये खरं बोलायची सुद्धा चोरी झाली असं म्हणते वसवत्या. काम डाऊन ते जरा चिडले तसं म्हणतात इथे विजय. तुम्ही त्यांच्यासाठी फ्रेश कलिंगडाचा ज्यूस द्या ना असं म्हणतात इथे विजय. फक्त बघा कलिंगड सडलं तर नाही ना असं म्हणतात इथे विजय. मानिनी असं म्हणून जोरात रडतात इथे विक्रम. तर आता इथे मानिनी आत जाते. तर खूप चिडलेला असतो आता इथे विक्रम मानिनीवरती. तर आता इथे विजय जोरात हसतो आणि वसवत्या पण खूप जोरात हसतात ते. बघितलंस विजयराव आपला डाव पूर्णपणे सक्सेसफुल झालेला आहे आणि चेकमेट सुद्धा झाला असं म्हणते ती. तर क्या बात असं म्हणतात इथे विजय. अरे तुम्ही लोकांनी काय मला घरातून बादच करायचं ठरलं का असं म्हणतात विक्रम. घरात तुम्ही काय काय होतंय सांगतच नाही. एखाद्यानेही फोन केला नाही त्या क्षणी नाही त्या दिवशी रात्री. ह्या घराला काय माझी गरजच उतरलेली नाहीये का असं म्हणतो विक्रम. अहो तुम्ही जरा शांत होता का असं म्हणते आता मानेने. हे बघा तुम्ही इतके कामात असता की ही छोटी गोष्ट तिथे ही छोटी गोष्ट आहे ही छोटी गोष्ट आहे असं म्हणतात इथे विक्रम. ज्या माणसाशी त्या रम्याने आणि वसूने संबंध जोडलेत ना तो माणूस मला अजिबात आवडत नाही असं म्हणतो विक्रम. त्यात त्यांनी लग्न उरकून टाकलंय तो त्यांचा प्रश्न आहे पण हे घर माझं आहे असं म्हणतो विक्रम. आपलं आहे हे घर म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय त्यांना असं म्हणतो तो. हे घर बघा तुमच्या आणि वसुताईंच्या नावावर आहे हे विसरलेत का तुम्ही असं म्हणते आता इथे मानिनीने ह्याच गोष्टीवर बोल ठेवून वसुताईंनी त्या विजयाला घरात आणले असं म्हणते मानिनी. पण तू त्यांना ठणकावून सांगायचं होतं ना असं म्हणतो आता इथे विक्रम. तू सांगू शकली असतीस थांबू शकले असशील पण तुला सिच्युएशन थांबवता आली का तुला ना घर सांभाळता आलं तुला. दोन दोन सुना प्रेग्नेंट आहेत आणि निगेटिव्ह माणसाला घरात घेतलंस कसं तू असं म्हणतात इथे विक्रम. बाबा असं म्हणतात इथे पार्थ. तर मानिनी रडत असते या या असं म्हणतात इथे विक्रम या या. तर आता इथे काव्याने पार्थ आलेला असतो. तर नदीने जो आपण अभिनंदनच म्हणतात इथे विक्रम. चौघांचे खूप खूप अभिनंदनच म्हणतात इथे विक्रम. मी आणि मानिनी इतके खुश आहोत म्हणून सांगू ना असं म्हणतात विक्रम. वा वा असं म्हणतो आमच्या दोन्ही सुना दोन्ही मुलं आई बाबा होणार आणि आम्ही दोघं आजी आजोबा असं म्हणतात इथे विक्रम. अर्थात मी काय आजोबा वाटत नाही तो भाग वेगळा असं म्हणतात इथे विक्रम. आणि हसायला लागतो तो काय आई असं म्हणते नंदिनी. आई बाबा खरं तर तुमच्या आशीर्वादाने आमच्या आयुष्यामध्ये गोड बातमी आली असं म्हणते नंदिनी. सगळं चांगलं सुरू आहे आता तुम्ही पण भांडू नका ना असं म्हणते आता इथे नंदिनी. प्लीज असं म्हणते नंदिनी. छान नाही वाटत आम्हाला. तर आता इथे तुम्ही का बोलताय असं तेही कळलंय मला असं म्हणते आता इथे काव्या. बाहेर पर्यंत आवाज येत होता असं म्हणतात इथे जीवा. डोंट वरी असं म्हणतो पार्थ. खाली हॉलमध्ये कोणी नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे विक्रम म्हणतो गेले काय ते हा असं म्हणतो आता इथे विक्रम. असं म्हणतात इथे पार्थ. माझ्या आणि माने नीच्या सीटला कोणी हात लावलेलं मला अजिबात आवडत नाही असं म्हणतात इथे विक्रम. मला माझ्या वाढदिवसाला गिफ्ट दिलेला आहे म्हणून असं म्हणतात इथे विक्रम. हो ना मनोस म्हणतात इथे विक्रम. तर आता इथे मानिनी रडत असते काय कसं म्हणतात इथे विक्रम. तर आता इथे कान धरायला सांगतो आता इथे पार्थ आणि नंदिनी बघा प्रेक्षक हो मानिनीचे. तर आता इथे विक्रम म्हणतो मानिनी अगं मानिनी चुकलं ना माझं चुकलं असं म्हणतो आता इथे विक्रम. सॉरी सॉरी काय नाही असं म्हणते आता इथे मानिनी. राहू दे असं म्हणते ती. मला ना घर सांभाळता येतं ना सिच्युएशन असं म्हणते मानिनी. नाही का अरे नाही नाही आम्हाला सगळ्यांना तू सांभाळतेस असं म्हणतो विक्रम. अगं तू तुझा आशीर्वाद आहे म्हणून घर आम्ही सगळे आहोत साई सलाम जागेवर असं म्हणतो विक्रम. अगं सॉरी बाबा असं म्हणतो तो.
आता सगळा राग तुझ्यावर निघेल माझा असं म्हणतो तो. तर आता इथे आय एम सॉरी असं म्हणतो तो. तर आता मानिनी ऐकतच नाही लवकर. तर आता इथे पार्थ म्हणवायला सांगतो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो जीवा नंदिनी पण म्हणवायला सांगतात. तर मिठीत घे असं म्हणतात ते. तर आता इथे विक्रम हो म्हणतो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो मानिनी थांबलेली असते. तर आता इथे जीवा तिला जवळ घेतो नंदिनीला. तर आता इथे तेच बघून विक्रम पण जवळ घेतो मानिनीला. माझी मनू असं पण तिला जवळ घेतो आता विक्रम. तर आता इथे सगळे कपलमध्ये थांबलेले असतात. सॉरी यार असं म्हणतो. ठीक आहे असं म्हणते आता इथे मानेने. तर सगळे कपल्स आता हसतात. ग बसा असू नका असं म्हणते मानेने. वास असं म्हणते नंदिनी. रडू नका आता असं म्हणते नंदिनी. चला खूप दिवसांनी भांडण झालं ना एकदाच बरं झालं असं म्हणते नंदिनी. आता गोडवा बराच काळ टिकेल असं म्हणते नंदिनी. हो असं म्हणतो विक्रम. असं म्हणते आता काव्या. आणि बाबा रम्या आणि विजयने खरंच लग्न केलंय की लग्न केल्याचं नाटक केलंय हा डाऊट आम्हाला सुद्धा आहे हो असं म्हणते आता काव्या. मग मानिनीला मी उगाचच बोललो असं म्हणतो विक्रम. खरं तर तुम्ही चौघे का नाही आला? तुम्ही चौघांनी मिळून हा मुद्दा शोधून काढायला हवा ना असं म्हणतात इथे विक्रम. बाबा त्यासाठी सरळ साधा मार्ग उपयोगाचा नाही असं म्हणतात इथे पार्थ. अरे मग शिरानं वाकड्यात असं म्हणतात इथे विक्रम. कोणी अडवलंय तुम्हाला असं म्हणतो विक्रम. हे बघा हा बाप आहे तुमच्या पाठीशी लक्षात ठेवा असं म्हणतो विक्रम. तसा असेल तर एक प्लॅन आहे असं म्हणतात इथे जीवा. असं म्हणतात इथे पार्थ. असं म्हणतात इथे काव्या बघा प्रेक्षक. तर आता इथे काव्या म्हणते आणि तो प्लॅनच आपल्याला सांगेल की तिच्या मनात काय आहे ते. आणि विजयच्या सुद्धा असं म्हणते नंदिनी. राईट असं म्हणतो पार्थ. तर आता इथे विक्रम हात देतो. तर मानिनी सुद्धा हात देते. तर आता इथे पार्थ काव्या जीवा नंदिनी चौघे मिळून हात देतात. तर आता इथे देशमुखांच्या नावानं चांग भरलं असं म्हणतात सगळेजण. तर आता इथे सकाळ झालेली असते. तर आता इथे घर सजलेलं असतं. विजय म्हणतो ओ माय गॉड हार लाईट्स काय सजवलंय घर असं म्हणतात इथे विजय. काय विशेष असेल काहीतरी सणवान वगैरे किंवा कोणाचा तरी कौतुक सोहळा. मामीला सवय आमच्याकडे असतंच आहे नेहमी असं म्हणते आता इथे काव्या. कोण आहेत उत्सव मूर्ती असं म्हणतो तो. कोण उत्सव मूर्ती म्हणजे तुम्ही दोघं असं म्हणतात इथे विक्रम. अभिनंदन असं म्हणतो आवाज होतात. तर आता स्वतः पण येतात. सगळे नटलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे धक्का बसतो विजयला आणि रम्याला. असं कसं काय ना आनंद झाला म्हणून. सगळेजण खूप छान नटलेले असतात. लग्नाची तयारी करत असतात बघा प्रेक्षक हो रम्या आणि विजयच्या. सगळेजण टाळ्या का वाजवतात असं म्हणते वसवत्या असं म्हणते नंदिनी. आता फक्त टाळ्याच नाही बँड पण वाजणार आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि वरात सुद्धा निघणार आहे असं म्हणते आता काव्या. वराडी हो दे हाऊस द जोश असं म्हणते ती. हाय सर असं म्हणतो तो. विजय आणि रम्यामध्ये सुद्धा प्रेम खूप आहे असं म्हणतात इथे काव्याला पार्थ. अरे इतका हाय आहे की कोणालाही न बोलवता लग्न उरकून टाकलं यार असं म्हणतात इथे जीवा. काय असं म्हणतो विक्रम. हो कोर्ट मॅरेज केलंय नी ह्याला काय अर्थ आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे नाहीतर काय असं म्हणतो मिथून. वसू ताई बघा लोक काय म्हणतील की देशमुखांच्या पोरांची 2-2 लग्न झाली ती धूमधडाकात आणि रम्याच्या वेळेला तर बजेटच संपला. आय डोंट लाईक दिस दादा असं म्हणतो तो. आय डोंट लाईक दिस बरोबर ना असं म्हणतो तो. इवन आय डोंट लाईक दिस असं म्हणते मानेने. कोणीच नव्हतं तुमच्या घरात विक्रम पण नव्हते काय असं म्हणते मानेने. म्हणजे काय नाही नाही वसुताई आता मी तर ह्या रम्या आणि विजयसाठी गिफ्ट पण घेऊन आलोय असं म्हणतात इथे विक्रम. मग तर आता इथे रम्या असते. पण आहेर तेव्हाच मिळणार जेव्हा ह्या दोघांचं विधिवत लग्न लागणार असं म्हणतात इथे विक्रम. काय असं म्हणतात इथे वसवत्या. खरं असं म्हणतो पार्थ. तर आजवा इथे संतर व्यतिरेकामध्ये काय येते. माझं असं जबरदस्ती लग्न तुम्ही नाही लावू शकत असं म्हणते आता इथे रम्या नंदिनी आणि काव्याला. ह्या घराला वरदान आहे ना असं म्हणते आता इथे काव्या. आणि ती नटवत असते काव्या आणि नंदिनी रम्याला बघा प्रेक्षक. आमचं पहिलं लग्न सुद्धा जबरदस्तीनेच लागलं होतं असं म्हणते नंदिनी. पण मग नंतर आम्हाला कळलं आमच्या हाती काय सोनं लागलंय तसं म्हणते नंदिनी. तुझ्या हाती लागेल सोनं विजयरावांच्या रूपात असं म्हणते आता इथे काव्या. देशमुखाने उलटाच गेम केलाय सरजी. पण त्यांना अक्कल घडवायला आणि देशमुखांचा विश्वास संपादन करायला मला हे लग्न करावेच लागेल असं म्हणतात इथे विजय. तर आता इथे तो फोन ठेवतो तेवढाच इथे पार्थाने जीवा आलेले असतात. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतात. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.